नमस्कार, मी संगीता आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आज आहे कुठला वार एक मिनिट 20 जून आणि 25 जूनला आम्ही भारतात चाललोय. आणि हे आम्ही यावेळी कुणाला सांगितलं नाही, कुणाला सांगितलं नाही, फक्त बहुतेक मामाने माझ्या सासऱ्याने फक्त सांगितले. पण ते घरात कुणाला माहीत नाही की आम्ही त्यांना सांगितले. आणि यावेळी सरप्राईज द्यायचं आहे आम्हाला त्यांना. आपण व्हिडिओ बघतो सरप्राईज द्यायचे, तर त्यावेळी बऱ्याच वेळी मला तसं बघून वाटलं की आपण पण असं एकदा करून बघूया काय फिलिंग असते. आणि मला यावेळी आई पप्पांची, आत्ती मामांची, म्हणजे घरातल्या सगळ्यांचीच रिॲक्शन बघायचे आहेत. अचानक आम्हाला बघून, आमच्या गौरी माधवला बघून त्यांची रिॲक्शन काय असणार आहे. तर थोडंसं पॅकिंग झालं आहे आमचं जायचं, थोडीशी शॉपिंग करायची, जास्त नाही यावेळी काय करायचं आहे. तर आमच्या घरात दोन, म्हणजे मी आत्या झाले, परत दोन, मला एक भाचा एक भाची झालेत. तर त्यांच्यासाठी काहीतरी माझ्याकडून आमच्याकडून गिफ्ट म्हणून काहीतरी घ्यायचं आहे मला. तर कपडे घेऊन जायचे आहेत, तर त्याच्यासाठी चालू शॉपिंगसाठी. आणि ते माझं तुमच्याशी शेअर करते. तर इथं आता उन्हाळा सुरू झाला. मी माझ्या कोल्हापुरी चप्पल बाहेर काढलेले आहेत. गाडी कुठं आहे? Is she 1 year old? 3 ते 6 आहे ते. बॉय साठी. काय माझं तर आज पण परत बाहेर जाण्याचा व्हिडिओ चालू केला. आज आहे दुसरा दिवस, रविवार. आणि आज चालू आहे माधवचे केस कट करायला आणि मला आयब्रोज करून घ्यायचे. तर आम्ही जर्सी सिटीला जातो, इथून 24 जास्तीत अर्धा तास अंतरावर आहे, तिकडे चाललो आहे. आणि काल मी काही कपडे घेतली ती दाखवलीच नाही आहेत, तर ती मी आल्यावर दाखवेन. लक्षातच राहत नाही आहे, थोडी गडबड होते, जायचं आहे तर आवरायचं आहे. आणि चला. Mado. This one. Mado, केस दाखव, केस. व्हिडिओ नाही केला आहे ऑलरेडी, मी तयारी सुरू केली पण काही शेअर करत नाही आहे. आणि जे मी मुलासाठी कपडे आणले होते ते पण दाखवायचे राहिले. तर आज सोमवार जाणार आहे, गुरुवारी तर राहिले 2-3 दिवस आता तसे. आणि बघता बघता वेळ निघून जाईल आणि आवरायचं राहून जाईल. त्या गडबडीत व्लॉगच बनायचा राहिला. तर काय दाखवत होते मी, तर माझा भाऊ आहे अवधूत, त्याची बायको शीतल. तर त्यांना पहिला मुलगा होता, आता त्यांना मुलगी झाली. तर आधी मी त्यांना तिच्या मुलगीला घेतलेला ड्रेस दाखवते. तर एकदम क्यूटेस्ट आणि बेस्टेस्ट ड्रेस सापडले आम्हाला वॉलमार्टमध्ये. ह्याला श्रग पण आहे, थोडंसं जॅकेट, आणि हा फ्रॉक, आणि आत पॅन्ट सारखंच आहे पण डायपरच्या सोबत घालायचं. गौरी जवळून दाखव जरा, किती सुंदर आहे. याच्यावर लेमन आहेत बहुतेक, है ना गौरी? आणि काय आणि हा बो पण आहे त्याला, हेअर बँड. पिंक कलर. आपल्या गर्लचा सगळ्यांचा आवडता पिंक कलर, सगळ्यात भारी. तर कापड एकदम मऊ, त्याला पण तसंच डायपर सोबत घालण्यासाठी. हे असं ते वंजीला वगैरे असतं ते तसलं. आणि हा हेअर बँड. आणि असं माझं काय गुण आलाय बघ दाखवायला. अंडरपॅन्ट ठेवायची नाही, दुसरं शर्ट आणायचं तुझा. तर मी त्या कॉलेज म्हणून तो पण घरी अंडरपॅन्ट घेऊन आपली. माझा अजून एक भाऊ आहे अक्षय,
आणि त्याची बायको त्याची बायको मनाली. तर त्यांना मुलगा झालाय, पहिला मुलगा आहे त्यांना. तर त्याच्या मुलग्यासाठी जस्ट बहुतेक 15 दिवसाच्या आसपास डिलिव्हरी झाल्या. तर सेम वयाचेच ते नाही शर्ट इथे शर्ट He loves it. फक्त मला कॉपी करायला लागलाय आजकाल. आणि हा सेट आहे, हा शर्ट आणि ही पॅन्ट खूप भारी आहे, पण म्हणजे थंडीला चालते. परत पॅन्ट आणलाय. आणि हे काही नाही, आपलं बेसिक माझं आपले ब्रश, टूथपेस्ट, आपले हेअर क्लिप्स, याच्यामध्ये मेकअपचं पर्स, ही कपडे अजून घेतलेत. आणि आता मी तिकडे नेसायला साड्या घेतल्यात, काही ड्रेस घेतले सोबत. तर ही एवढी बॅग भरून ठेवले. याच्यात फक्त माधवचे आणि गौरीचे कपडे आहेत, अजून आमच्या दोघांची भरायचे राहिले. हां, आता माधवला सांगायचं. सांग माधव. कुणाला घेतले माधव आपण ते? माधवला नाही, बेबीला घेतले ते. हां, तुला नाही, ते त्याला बसते. बेबीच्या येते. ओके, इकडे बघ. परफेक्ट. मी अनपरफेक्ट. आता बेबीला येते. ओके, इट्स गुड म्हणून सांग. टी शर्ट इज नाईस. तर आज आहे बुधवार, आम्ही चालले उद्या. झाली संध्याकाळ, 5 वाजून गेले. आणि आता मी बाथरूम क्लीन करायला घेतले, टॉयलेट सगळं. बरं, 6 झाली संध्याकाळची. आणि मी मुलांना स्नॅक्स म्हणून हे मखाना भाजून घेते. त्याच्यात फक्त थोडंसं तूप आणि मीठ घालून. काही जण तिखट पण करतात, पण मी कधी ट्राय केलं नाही, त्यामुळं मला माहीत नाही ते कसं होईल. त्यामुळे मी आत्ता रिस्क घेणार नाही ट्रॅव्हलमध्ये. तर ह्याच्यामध्ये फक्त तूप आणि मीठ घालून असं कुरकुरीत भाजून घेईन. जर मुलांनी काहीच नाही खाल्लं तर ह्यानं पण पोट भरेल आणि हेल्दी पण असेल त्यांच्यासाठी, म्हणजे आम्हाला पण होईलच. नेहमीच्या रिच्युअलप्रमाणे भारतात जाण्याआधी सगळं घर आणि मेन म्हणजे किचन एकदम साफ करून घेतलं, कारण बरेच दिवस घरात नसणार आहोत. तर हे किचन एकदम क्लीन असलंच पाहिजेत, नाहीतर मग कॉक्रोचेस, उंदीर आहेतच, ते सगळे घरभर फिरत राहतात. तर घरातला पसारा आवरून क्लिनिंग झाल्यानंतर बॅग्स पण सगळ्या पॅक करून झालेल्या आहेत. फक्त काही बेसिक गोष्टी सकाळी घ्यायच्या आहेत खाण्यापिण्याच्या. आणि आता रात्रीचे बहुतेक 11:30 वाजले होते आणि कंटाळलो आम्ही, तुम्हाला दिसत असेल. पण एक्साइटमेंट एवढी होती की मला वाटत नाही आज रात्री झोप लागेल. तर मुलं तर खूप एक्सायटेड आहेतच आणि आम्ही पण आहोतच. आणि याच्या पुढचे व्लॉग सगळे मिनी व्लॉग असणार आहेत, कारण मला वाटत नाही मला एवढा वेळ मिळेल की मी मोठे व्लॉग करेन. तर पुढच्या सगळ्या एक्साइटिंग व्लॉगसाठी आणि सरप्रायझिंग व्लॉगसाठी तयार राहा. पुन्हा भेटूच पुढच्या व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. बाय बाय.